शुक्रवारी नक्की काय झालं त्याबद्दल मी तुमच्याशी बोलणार आहे. प्रभू येशू ख्रिस्ताला वधस्तंभावरती टांगल्यानंतर प्रभूने त्या ठिकाणी 7 उद्गार उच्चारले, ज्याला आपण 7 शब्द म्हणतो. तुम्ही पाहत असाल की अनेक मंडळांमध्ये गुड फ्रायडेच्या दिवशी, ज्याला आपण उत्तम शुक्रवार म्हणतो, तर त्या उत्तम शुक्रवारी प्रभू येशू ख्रिस्त वधस्तंभावरती टांगलेल्या स्थितीमध्ये असताना त्याने 7 शब्द किंवा 7 वाक्य बोलले आणि त्या 7 वाक्यामध्ये चिंतन आणि मनन केलं जात आहे. पण मला सांगा, खरंच हे 7 वाक्य इतके महत्वाचे आहेत का? हो, आहेत. प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये आले तेव्हापासून तर ते मरेपर्यंत, त्या वधस्तंभावरती मरेपर्यंत कितीतरी वाक्य ते बोललेत. बाकीचे वाक्य महत्वाचे नाहीत का? नाही, आहेत. सगळेच वाक्य महत्वाचे आहे. परंतु विश्वासणारे लोक वधस्तंभावरती प्रभू ज्यावेळेस होते त्यावेळेस ते 7 वाक्य जे त्यांनी बोलले त्याकडे खास असं लक्ष देतात. म्हणून माझा आजचा विषय सोपा आहे, प्रभू येशूचे वधस्तंभावरील 7 उद्गार. आता या 7 उद्गारांकडे आपण थोड्याशा वेगळ्या पद्धतीने बघा. आपण पाहतो की अनेक मंडळांमध्ये किंवा अनेक वेळेला हे उद्गार वाचले जातात, त्याच्यावर चिंतन आणि मनन केलं जातं. पण माझं व्यक्तिगत असं म्हणणं आहे की ठीक आहे, प्रभू हे वाक्य वधस्तंभावरती बोलले, तो झाला इतिहास, इट इज हिस्ट्री, तो इतिहास आहे. पण त्या इतिहासाचा आज माझ्या जीवनामध्ये, माझ्या पर्सनल लाईफ मध्ये त्या 7 वाक्यांचं काय घेणं देणं आहे? मला पवित्र शास्त्रात ह्या ज्या गोष्टी आहेत त्या माझ्या जीवनाशी जोडल्या पाहिजे. कारण की असं एका व्यक्तीने म्हटलंय, डी.एल. मूडीने, द बायबल वॉज नॉट गिवन फॉर इन्फॉर्मेशन बट फॉर अवर ट्रान्सफॉर्मेशन. पवित्र शास्त्र हे फक्त माहितीसाठी दिलं नाही, तर ते माझ्या बदलावासाठी, माझ्यामध्ये बदल होण्यासाठी झालाय. मग मला ही माहिती बघा, ही माहिती सगळी उपस्थित आहे. 7 वाक्य इथं स्क्रीनवरती आहेत. हे 7 वाक्य प्रभू वधस्तंभावरती असताना बोलले आहे, माझ्या समोर आहे, ही माझ्याकडे माहिती आहे. पण ही फक्त माहिती असून पुरेसं नाहीये. ही माहिती आहे की प्रभू म्हटले, बाप्पा त्याला क्षमा कर, कारण ते काय करतात त्यांना समजत नाही. दुसरं, मी तुला खचित सांगतो, तू आज माझ्यासोबत सुखलोकात असेल. तिसरं, बाई हा तुझा मुलगा, बाई पहा हा तुझा मुलगा, पहा ही तुझे. चौथं, माझा देवा तू माझा त्याग काय केलास. 5वं, मला तहान लागली. 6वं, पूर्ण झालं. 7वं, हे बाप्पा मी आपला आत्मा तुझ्या हाती सोपवून देतो. संपलं. हे एवढे 7 वाक्य आहेत. प्रभू येशू वधस्तंभावरती बोलले. पण माझा प्रश्न इथं असा आहे की तुम्हाला आणि मला आज या 7 वाक्यामधून पर्सनली काय शिकायचं आहे? पर्सनल ऍप्लिकेशन. वाक्यांची पर्सनल ऍप्लिकेशन काय व्यक्तिगत लागू करून असू शकते, आणि त्याकडेच मी तुम्हाला घेऊन जाणार. तर पहिला उद्गार जो होता तो आपण पाहतो, प्रभू येशू ख्रिस्त वधस्तंभावर टांगलेल्या स्थितीमध्ये असताना त्यांनी पहिला उद्गार काढला, आणि तो पहिला उद्गार होता, ते म्हणाले, हे बाप्पा त्यांना क्षमा कर, कारण ते काय करतात हे त्यांना समजत नाही. They do not know what they do. Please forgive them. त्यांना माहित नाही ते काय करत आहेत, कृपया त्यांना क्षमा कर. मला वाटते कृपया हा शब्द तिथे किती चांगला वाटेल जर आपण ऍड केला. पण आहे तसंच भरपूर नम्र प्रार्थना तिथं म्हटलंय, हे बाप्पा त्यांना क्षमा कर, कारण ते काय करतात हे त्यांना समजत नाही. हा जो उद्गार आहे ना, तर या उद्गाराला आपण क्षमेचा उद्गार म्हणू शकत आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने पहिलेच उद्गार काढलाय तो क्षमेचा होता. प्रभू प्रार्थना करताय आणि त्या प्रार्थनेमध्ये असं म्हणत आहे की बाप्पा त्यांना क्षमा कर, कारण ते काय करतात हे त्यांना समजत नाही. मग या ठिकाणी माझा असा प्रश्न तुम्हाला आहे की त्यांना म्हणजे नक्की कोणाला? काय वाटते तुम्हाला? प्रभू इथं वधस्तंभावरती टांगलेल्या स्थितीमध्ये आहेत आणि तिथे प्रार्थना करतात, हे बाप्पा त्यांना क्षमा कर, कारण ते काय करतात हे त्यांना समजत नाही. ते म्हणजेच कोण? त्यांना म्हणजेच कोण? काय वाटतं तुम्हाला? त्यांना म्हणजे कोणासाठी प्रार्थना चालली? यस, ज्या लोकांनी त्यांच्या हातापायामध्ये खिळे ठोकले त्या लोकांना, त्यांना माहित नाही की त्यांना तू काय करते, बाप्पा क्षमा कर. यस, आणखी काय वाटतं तुम्हाला? कोणासाठी असेल बरं? ठीक आहे, आता मी तुम्हाला थोडीशी मदत करतो. बघा, या ठिकाणी स्क्रीनवरती मी तुम्हाला दाखवत आहे. का बरं तुम्हाला असं वाटतंय का की प्रभू त्याच्या शिष्यासाठी प्रार्थना करत असतील काही? कारण की ज्या वेळेला गेतसेमनी बागेमध्ये होते तर त्यावेळेस प्रभूने त्यांना काय सांगितलं, इथं बसा, जागृत राहा, प्रार्थना करा. आणि प्रभू तिकडे प्रार्थना करायला लागले. पण प्रभू इकडे प्रार्थना करत होते, परत आले, पाहतात तर शिष्य झोपलेले. मग प्रभू म्हणाले, तुम्हाला जागा राहता येत नाही का? ते झोपा करत आहे. प्रार्थना करण्याच्या वेळेला, अगदी शेवटच्या वेळेला, ज्यावेळेस खरंच अत्यंत गरज होती, शिष्य झोपा काढत होते. मग काही प्रार्थना त्यांच्यासाठी असेल का? ही यहुदासाठी प्रभू म्हटलेत का, बाप्पा त्याला क्षमा कर, त्याला माहित नव्हतं त्याने काय केलं. चांदीच्या 30 नाण्यासाठी माझा विश्वासघात केला आणि जवळ आला, रघुनी म्हटला, गुरुजी म्हटला आणि माझं चुंबन घेऊन मला फसवलं. काही त्याच्यासाठी प्रार्थना होती का? किंवा
काही त्या लोकांसाठी प्रार्थना होता का ज्यांनी अगदी प्रत्यक्षपणे तिथं चाबूक घेतला आणि त्या चाबकाचे फटके प्रभू येशूला मारले? त्या प्रभू त्या लोकांसाठी प्रार्थना करत होता का की देवबापा त्यांना क्षमा कर ज्यांनी माझ्या पाठीवरती चाबकाचे फटके मारले? का प्रभू अशा लोकांसाठी ती प्रार्थना करत होते ज्याने हात धुवून मोकळे झाले, मला याच्याशी काही घेणं देणं नाही? जसं की पिलात काय म्हणाला, मी हात धुवून मोकळा होतो, येशूला मी तुमच्या हवाली करतो, तुम्हाला त्याचं करायचं ते तुम्ही करा. किंवा अशा लोकांसाठी तो प्रार्थना करत होता का जे शास्त्री पुरुषी याजक लोक होते किंवा जमा होता, याला वधस्तंभी खेळा, याला वधस्तंभी खेळा, याला वधस्तंभी खेळा असा गजर करणारे? का प्रभू त्या लोकांसाठी प्रार्थना करत होते जे रोमी शिपाई ज्यांनी प्रत्यक्ष हातोडा घेतला होता, खिळे घेतले होते, दोऱ्या घेतल्या होत्या आणि त्यांनी प्रभूला त्या वधस्तंभावरती केलं होतं? ही प्रार्थना नक्की कोणासाठी होती? कदाचित आपण म्हणू की या सगळ्यांसाठी असेल. ज्यावेळेस प्रभू वधस्तंभावरती म्हणतात की हे बाप्पा त्यांना क्षमा कर, कारण की ते काय करतात त्यांना समजत नाही, त्यांना उमजत नाही. हे क्षमेची प्रार्थना कोणासाठी? मग आपण हे चित्रामध्ये पाहिलं, हे सगळं इतिहास आपल्याला सांगतो की कदाचित त्यांच्यासाठी असेल, पण थोडंसं जरा वेगळा प्रश्न विचारायचा का त्यांना मध्ये मी असणार आहे का? काय कदाचित ही प्रार्थना माझ्यासाठी प्रभूने केली का? बापा त्याला क्षमा कर. म्हणजे त्यावेळेला आपला जन्म झाला नव्हता तरी देखील प्रभूने तुमच्यासाठी आणि ती माझ्यासाठी प्रार्थना केली, देव बाप्पा यांना क्षमा कर. कारण की बायबल सांगतं की आजही हल्ली लोक त्याला वधस्तंभावरती घेतात. होय, हे लोक तिच्यामध्ये यांचा समावेश होता. पिलाताने हात धुवून मोकळा झाला, यहुदा इस्करियोतने त्याला विश्वासघाताने धरून दिलं, बाकीचे शिष्य त्याच्यापासून पळून गेले, प्रार्थनेमध्ये त्यांनी कंटाळा केला. जो लोक समोर होता ते म्हटले याला वधस्तंभी खेळा, याला वधस्तंभी खेळा. त्यांनी खेळलं आणि रोमी शिपाई आपलं काम करतो, त्याने हातोडा घेतला, त्याने खिळे घेतले, त्याने दोऱ्या घेतल्या, त्याने त्याला वधस्तंभावरती खेळले. पण काय तुम्ही आणि मी ख्रिस्ताला वधस्तंभावरती खेळतो का? होय, पवित्र शास्त्र सांगतं की तुम्ही आणि मी देखील आज देखील प्रभू येशूला वधस्तंभावरती खेळतो. तुम्ही म्हणाल कसं? कसं? प्रत्यक्ष तर नाहीये, परंतु अप्रत्यक्षपणे जणू काय तुम्ही आणि मी प्रभू येशूला वधस्तंभावरती खेळतो असं सांग. एक शास्त्र भाग वाचूया म्हणजे स्पष्ट होईल. हिब्रू लोकांपत्र याचा 6वा अध्याय वचन 5 आणि 6. पवित्र शास्त्र सांगतं की आत्ताच्या या घडीला देखील लोक ख्रिस्ताला वधस्तंभावरती खेळतात. कसं खेळतात? लक्षात घ्या, ज्या लोकांना ख्रिस्त समजला आहे. पवित्र शास्त्रामध्ये या ठिकाणी माझ्या वचनामध्ये बायबलमध्ये म्हटलेलं आहे, ज्यांनी देवाच्या सुवचनाची व येणाऱ्या युगाच्या सामर्थ्याची रुची घेतली आहे. पवित्र शास्त्र सांगतं की परमेश्वर किती चांगला आहे याचा अनुभव घेतात. मग अनेक लोक घेतात, अनेक लोकांना समजतं की परमेश्वर किती चांगला आहे, त्याच्या चांगुलपणाचा ते अनुभव घेतात. पण बायबल सांगतं देव किती चांगला आहे याचा तुम्ही अनुभव घेतला, पण अनुभव घेऊन देखील तुम्ही पतन पावला तर त्यांना पश्चाताप होईल असेल, त्यांचे पुन्हा नवीनीकरण करणे अशक्य आहे, कारण ते देवाच्या पुत्राला स्वतःपुरते नव्याने वधस्तंभावर खेळतात व त्याचा उघड अपमान करतात. जर प्रभूने मला पाचारण केलं आहे पवित्रतेमध्ये चालण्यासाठी, त्याला धरून राहण्यासाठी, वधस्तंभावर राहण्यासाठी, तर मला असं वाटतं की देवाच्या वचनानुसार तुम्ही आणि मी विश्वासात टिकून राहायला पाहिजे. त्यावेळेस तुम्ही आणि मी प्रभूकडे येतो, अनुभव घेतो, पण मला माहित असून देखील मी प्रभूला नाकारतो. छोट्या छोट्या गोष्टी मला माहिती आहे की चर्चला जाणं किती महत्वाचं आहे, मला माहिती आहे की रविवारी भक्तीला येणं किती महत्वाचं आहे, मला सांगण्याची गरज नाही, मला माहित आहे, तरी देखील मी मुद्दाम देवाच्या मंदिरामध्ये अटेंड करत नाही, म्हणजे भक्तीला येत नाही. मला माहिती आहे की देवाचं वचन वाचणं किती महत्वाचं आहे, वचन वाचलं पाहिजे, प्रार्थना केली पाहिजे, मला माहित आहे. पण मला माहित असून देखील मी वचन वाचत नाही, प्रार्थना करत नाही, भक्तीला येत नाही, स्वार्थ प्रसारामध्ये माझं काही योगदान नाही. त्यावेळेस मला माहित असते तरी देखील मी काहीच करत नाही, तर मला असं वाटते इनडायरेक्टली आपण ख्रिस्ताला वधस्तंभावरती खेळण्यासारखं आहे. इथं म्हटलेलं आहे अनेक लोक त्याचा अनुभव घेतात, विश्वासामधून माघारी जातात, आणि याचा अर्थ आहे काय नाही, प्रभूने आमच्यासाठी काय केलं वधस्तंभावरती म्हणतो. आम्हाला काही दिवस वाटलं बरं वाटलं, आता काही बरं वाटत नाही, म्हणजे आम्हाला काही योग्य वाटत नाही. आम्हाला वाटलं की तो प्रभू आहे, आता आम्हाला वाटतं की तो प्रभू नाहीये. लोक आपला विचार बदलतात आणि हेच लोक ख्रिस्ताला वधस्तंभावरती पुन्हा नव्याने घेतात. प्रभूने तिथे वधस्तंभावरती असताना प्रार्थना केली, हे बाप्पा त्यांना तू क्षमा कर. आज एक प्रश्न आपण स्वतःसाठी उपस्थित करूया, आणि तो प्रश्न असा आहे, मला क्षमा मागण्याची गरज आहे का प्रभूकडे? प्रभू मला क्षमा कर, अशी क्षमा मागण्याची गरज आहे का? किंवा दुसरा प्रश्न, मला इतरांना क्षमा करण्याची गरज आहे का? कदाचित असं झालं असेल आपल्या जीवनामध्ये, काही लोकांनी आपल्याला फसवलं असेल, काही लोकांनी आपल्याला शारीरिक त्रास दिला असेल, मानसिक त्रास दिला असेल. आज आपल्याला त्यांना क्षमा करण्याची गरज आहे, कारण की प्रभू सांगतात
जर तुम्ही क्षमा करत नाही तर तुम्हाला देखील क्षमा होणं हे शक्य नाहीये. तुम्हाला जर क्षमा हवी असेल तर तुम्ही क्षमा करायला पाहिजे. आज प्रभू येशूच्या वधस्तंभावरील हे 7 उद्गारावरती आपण मनन करत असताना पहिला उद्गार आपण पाहतो, प्रभूने एक प्रार्थना केली, हे बाप्पा त्यांना क्षमा कर, कारण की ते काय करतात त्यांना ठाऊक नाही. कदाचित आपल्याला अशी प्रार्थना करण्याची वेळ येऊ शकते, आपण केली पाहिजे. बाप्पा ज्या ज्या लोकांनी मला त्रास दिला त्यांना क्षमा कर आणि मला देखील क्षमा कर, मी ज्या ज्या लोकांना त्रास दिला. बऱ्याच वेळेला आपल्याला तेच दिसतात जे आपल्याला त्रास देतात. अरे त्यांनी मला त्रास दिला, त्यांनी मला त्रास दिला. तू किती जणांना त्रास दिला? नाही, ते आपण असं बोट करत नाहीये. जसं आपण आपले बोट असे असतात, यांनी असं केलं, त्यांनी तसं केलं. कधी कधी आपण देखील इतरांसाठी त्रासदायक करतो. आणि म्हणून या निमित्ताने मला वाटते आज अशी प्रार्थना होणे गरजेचं आहे की प्रभू मला देखील तू क्षमा कर आणि क्षमा केली पाहिजे. बायबल स्पष्टपणे सांगते, रोम 12:17-19 मध्ये वाईटाबद्दल वाईट अशी कोणाची फेड करू नका, तर सर्व माणसाच्या दृष्टीने जे सात्विक ते करण्याकडे लक्ष ठेवा. शक्य तर सर्व माणसांबरोबर तुमच्याकडून होईल तितके शांतीने राहा. या जगामध्ये शांतीने राहणं अवघड आहे. अवघड आहे की नाही? बोलणं सोपं आहे, सगळ्यांशी चांगलं वागा, प्रेमाने वागा, पण अवघड आहे. आणि म्हणूनच पवित्र शास्त्र सांगते, शक्य तितकं करा, प्रयत्न करा आणि लोकांबरोबर तुम्ही चांगलं वागा. कारण की तुम्ही आणि मी वाईट असताना प्रभूने आपल्याला क्षमा केली. आपण क्षमा करण्यासारखं काहीच केलं नाहीये, परंतु तरी देखील प्रभूने आपल्या मोठ्या पापाची क्षमा केलेली आहे. जणू काही करोडो रुपयाचं आपल्यावरती कर्ज आहे, लक्षात घ्या, आणि आपण ते फेडू शकत नाही. आणि मग ज्याच्याबरोबर आपण कर्ज घेतलंय तो व्यक्ती म्हणतो, ठीक आहे माझं मत झालं, मी तुमचे ते करोडो रुपये माफ करा. किती आनंद होईल तुम्हाला. आपलं अख्खं घर विकलं, आपले बायको लेकरं सगळ्यांना जरी विकलं तरी देखील आपण ते पैसे फेडू शकत नाही. एवढं कर्ज जर आपल्याला द्यायचं असेल आणि जो व्यक्ती ज्याने आपल्याला कर्ज दिलंय तो जर येऊन म्हणत असेल मी तुमचं कर्ज माफ करतो, किती मोठा आनंद. प्रभूने आपल्या पापाची क्षमा केली. आणि म्हणून देवाचं सांगते, आपल्या जर कोणाविरुद्ध काही असेल तर आपण त्यांना क्षमा करावी. त्या वचनामध्ये स्पष्ट म्हटलंय, एकमेकांचे सहन करा आणि कोणाशी भांडण असल्यास एकमेकांची क्षमा करा, प्रभूने तुमची क्षमा केली तशी एकमेकांची क्षमा करा. आपलं वाक्य काय असतं माहितीये, हे ते क्षमेस पात्र नाही, मी अजिबात विसरू शकत नाही ना. बरोबर आहे, तुमचं वाक्य काही चुकलेलं नसतं, बरोबर असतं. कधी कधी काही लोक तुमच्या जीवनात इतकं वाईट वागलेले असतात, काही लोकांनी तुम्हाला इतका त्रास दिला असतो की त्यांना क्षमा करणं हे अशक्य असं आहे. अशक्य असं वाटतं, नाही त्यांना क्षमा करू शकत नाही आणि ते क्षमेस पात्र नाही. बरोबर असेल कदाचित तुमचं वाक्य, पण लक्षात घ्या, ज्या वेळेला प्रभूने तुम्हाला आणि मला क्षमा केली त्यास तुम्ही आणि मी क्षमेस पात्र होतो का? नाहीये. तुम्ही आणि मी क्षमेस पात्र होतो, प्रभूने आपल्याला क्षमा केली आणि मग क्षमा करा. याचा अर्थ असा नाही की लोक आपल्या विरोधात जाणार नाही. हे वाक्य मला फार आवडलंय. इथं असं म्हटलंय मी, आपल्याला विरोधक असू द्या पण शत्रू नको. समजलं का तुम्हाला? बघा, आपण जे चांगलं काम करतो लोक आपल्याला विरोध करतील, आपण त्याला सांगू शकत म्हणजे थांबवण्याचा प्रयत्न करू शकत नाही, त्यांना सांगू शकत नाही. आपण सांगण्याचा प्रयत्न केला, थांबवण्याचा प्रयत्न केला. ज्या लोकांना आपल्या कामाला विरोध करायचा ते विरोध करतील, पण मी म्हणतो विरोध करू द्या, आपल्याला शत्रू मात्र नसायला. ठीक आहे, त्यांना आवडत नाही माझं म्हणून त्यांचा प्रश्न, आपण कोणाला शत्रू करायचं नाही. ओके, दुसरा उद्गार, याच प्रभू वधस्तंभावर त्यांनी दुसरा उद्गार काढला आणि दुसरा उद्गार होता, मी तुला खचित खचित सांगतो तू आज माझ्याबरोबर सुखलोकात असशील. दुसरा उद्गार काय आहे? मी तुला खचित सांगतो तू आज माझ्या बरोबर सुखलोकात असशील. आणि हा जो उद्गार आहे तर हा तारणाचा उद्गार आहे. पहिला उद्गार हा क्षमेचा उद्गार होता, प्रभूने त्या सर्व लोकांसाठी क्षमेची प्रार्थना केली. दुसरा उद्गार आपण पाहतो की तारणाचा उद्गार काढला जात आहे. आणि त्या ठिकाणी आपण पाहतो की प्रभू येशूला त्यावेळेस वधस्तंभावरती घेण्यात आलं, एक उजवीकडे आणि डावीकडे असे 2 चोरांना देखील तिथे घेण्यात आलं. त्यापैकी एका चोराने थट्टा केली प्रभूची, पण दुसऱ्या चोराने आपण पाहतो की प्रभूकडे क्षमा मागितली. आणि आपण पाहतो की म्हणूनच मरणानंतर प्रभू बरोबर असण्याची खात्री तुम्हाला आणि मला देखील होणं गरजेचं आहे. हा प्रसंग आपण कितीतरी वेळा वाचतो की प्रभू येशूला वधस्तंभावरती खिळलेला आहे, उजवीकडे एका चोराला खिळले, डावीकडे एका चोराला खिळले. एक चोर प्रभूचा उपवास करतो, थट्टा करतो, दुसरा चोर क्षमा मागतो. आणि मला वाटतं यामधून आपण हे शिकणं गरजेचं आहे की आपण खात्री करणं गरजेचं आहे की मरणानंतर आपल्याला स्वर्ग प्राप्त होईल. त्या चोराने खात्री केली. अनेक लोक काय म्हणतात माहिती का, हा चोर वधस्तंभावरती असताना त्याने बाप्तिस्मा कुठे घेतला? काय म्हणतात, त्याने बाप्तिस्मा कुठे घेतलेला आहे? अनेक जण असं म्हणतात, या चोराने आपल्या जीवनाच्या अगदी शेवटी माफी मागितली, मग आम्ही देखील तसंच करतो. काय म्हटले तर, मरणाच्या दारापाशी पोहोचण्याची वाट पाहत आहोत का? आपण काय करतो बघा, मरणानंतर प्रभू बरोबर असण्याची खात्री आपल्याला झालेली आहे,
की आपण मरणाच्या दारापाशी पोहोचल्यानंतर, ठीक आहे, ज्यावेळेस मी मरायला टेकेल त्यावेळेस मी प्रभूला माफी मागेल, प्रभूचा दाराला म्हणून स्वीकार, पण हे चुकीचं आहे. लक्षात घ्या, आज आपले हात मोकळे आहेत. तो चोर वधस्तंभावरती टांगलेला होता, त्याच्या हातापायामध्ये खीळ ठोकलेत. आपल्या हातापायामध्ये खीळ ठोकलेत का? आपल्याला बाप्तिस्मा घ्यायला काही प्रॉब्लेम नाही, आपल्याला प्रभूचं वचनाचं पालन करायला काही प्रॉब्लेम नाही. लोक म्हणतात की नाही तसं आहे, पण तुम्हाला सांगतो, या अपराधी जो एक अपराधी आहे, तर त्याने प्रार्थना केली आणि प्रभूला तो म्हटला, वधस्तंभावर खीळ त्या अपराध्यांपैकी एकाने त्याची निंदा करून म्हटले, तू ख्रिस्त आहेस ना, तर स्वतःला व आम्हाला वाचव. एक जर काय मला, तू जर ख्रिस्त आहेस तर तू स्वतःला व आम्हालाही वाचव. म्हणजे मला असं वाटतं तो चोर असल्यामुळे जरा बिझनेसचा विचार करत आहे. नाही, ठीक आहे, तू पण हे कर आणि मी पण. चोरी करणारा चोर कसा असतो, ठीक आहे, अर्ध तू घे अर्ध मी घेतो. मग इथे हा चोर चोराची भाषा बोलत आहे. तर प्रभूला म्हणतो, प्रभू तू देखील खाली आहे आणि मला देखील खाली येऊ दे. पण दुसरा जो आहे तर तो एक चांगला होता आणि तो दुसऱ्याने तसं आव्हान दिलं नाही, तर दुसऱ्याने ख्रिस्ताचा स्वीकार केला. लक्षात घ्या, मी केलेलं आहे, येशूच्या दैवीपणाला आव्हान देऊन हा पहिला अपराधी स्वतःचा बचाव करू इच्छित होता, परंतु परमेश्वराची परीक्षा बघण्याचे पातक त्याने केले, त्याच्या लक्षात आलं नाही. आज प्रश्न असा आहे की येशूला आव्हान देण्याच्या ऐवजी त्याने त्याच्यावर विश्वास ठेवला असता तर त्याचेही तारण झाले असते. अगदी मी स्पष्ट करून सांगत आहे. बघा, मला हे तुम्हाला समजावून सांगायचं आहे, प्रभू येशू ख्रिस्त वधस्तंभावरती असताना त्यांनी 7 उद्गार काढले. ते उद्गार संपलेले आहेत, तो इतिहास झालाय. पण आज त्या उद्गारामधून मी काय शिकू शकतो? प्रभू येशू ख्रिस्त वधस्तंभावरती असताना उजव्या बाजूला एक चोर, डाव्या बाजूला एक चोर होता. एका चोराने प्रभूची टीका केली, प्रभूचा उपवास केला, थट्टा केली, पण दुसऱ्या चोराने प्रभूचा स्वीकार केला आणि प्रभूला तो म्हणाला की प्रभू, ज्यावेळेस तू राजाधिकाराने येशील तर त्यावेळेस तू माझी आठवण कर. मग आता मी याच्यामधून काय शिकू शकतो? तर मी याच्यामधून हे शिकू शकतो की बिकट परिस्थितीत प्रभूला आव्हान देण्याऐवजी आपण त्याच्यावरती विश्वास ठेवतो का? एका चोराने काय केलं, तो म्हटला की अरे प्रभू तू पण उतर आणि मग मला तरच मी तुझं प्रभुत्व मान्य करेन. काय आज तुम्ही आणि मी माझ्या जीवनामध्ये असं वागतो का? आज आपल्याला प्रभूचं सानिध्य ज्यावेळेस आपल्याला जाणवते त्यावेळेस वेळेला आपण म्हणतो प्रभू आहे. पण कधी कधी आपल्या जीवनामध्ये असं असते की प्रभूचं सानिध्य जाणवत नाही, आपल्याला त्याचं प्रेझेन्स जाणवत नाही आणि आपल्याला असं वाटतं की अरे मी या परिस्थितीत जाते, किती बिकट परिस्थिती आहे, मला वाटते प्रभू माझ्या बरोबर नाही, आणि त्यावेळेला आपण प्रभूवरती नाराज होतो. आणि म्हणून आज आपण परिस्थिती कितीही बिकट असली तरी आपला भाव प्रभूवरती ठेवणं गरजेचं आहे. या चोराकडे असं काहीच नव्हतं की त्यावेळेला त्या चोराने प्रभू येशूवरती विश्वास ठेवावा. त्या चोराने पाहिलं की प्रभू येशूला टांगलेला आहे आणि या चोराला माहित असेल की अरे आता हे काही होणार नाही, तर त्याला भविष्य माहित होतं. कसं माहित असणार? त्या चोराने प्रभू येशूचे संदेश कुठं ना कुठं चोरून तरी मला वाटते ऐकले असणार आहे आणि त्याला माहित होतं की येशू कोण आहे आणि त्या बिकट परिस्थितीमध्ये त्याने प्रभू येशूवरती विश्वास ठेवला. आज देवाच्या प्रिय लोकांनो, बिकट परिस्थितीमध्ये आपण प्रभूला आव्हान देण्याच्या ऐवजी त्याच्यावरती विश्वास ठेवतो का? हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि तिसरा उद्गार आहे, प्रभू वधस्तंभावरती असं म्हणाले, बाई पहा हा तुझा मुलगा, पहा ही तुझी आई. योहान शुभवर्तमान 19:26 मध्ये हा उद्गार आहे. आणि हा कशाचा उद्गार माहितीये का? ऐक्याचा उद्गार आहे. प्रभूने वधस्तंभावरती काढलेला हा ऐक्याचा उद्गार आहे. पहिला उद्गार तुमच्या लक्षात आला असेल, लिहून घेऊ शकता, ऐक्याचा उद्गार. पहिला उद्गार हा समूहासाठी होता. पहिला उद्गार कोणासाठी होता? समूहासाठी. कारण तिथं म्हटलं, हे बाप्पा यांना क्षमा कर, कारण ते काय करतात त्यांना माहित नाही. म्हणजे संपूर्ण समूहासाठी होता. दुसरा उद्गार हा समाजातील एका व्यक्तीसाठी होता आणि तो एक असा व्यक्ती होता, चोर होता, पण त्याच्यासाठी देखील तो उद्गार काढला. तिसरा उद्गार हा स्वतःच्या कुटुंबातील एका व्यक्तीसाठी होता. प्रभूने वधस्तंभावरती जे जे उद्गार काढले ते कोणासाठी होते लक्षात घ्या. पहिला उद्गार कोणासाठी होता? संपूर्ण समूहासाठी. त्यांना प्रभू दे बाप्पा क्षमा कर. दुसरा एका व्यक्तीसाठी होता जो समाजातील वाईट परिस्थितीमध्ये होता, चोरासाठी होता. आणि तिसरा उद्गार जो होता आपल्याच परिवारातील एका सदस्यासाठी, त्याच्या आईसाठी होता. आणि हे ते उद्गार आहे ज्याबद्दल मी तुम्हाला सांगितलं. पण इथे अनेक जण प्रश्न उपस्थित करतात, प्रभू येशू ख्रिस्त वधस्तंभावरती असताना ते असे कसे म्हटले असावे? बाई हा पहा तुझा मुलगा आणि पहा ही तुझी आई. आपल्या आईला प्रभू येशू ख्रिस्त बाई कसे म्हटले? म्हणजे त्यांनी म्हणायला नको होतं. येशू आपल्या आईला बाई अशी हाक मारून तिचा अपमान करत होता की काय? अनेक लोकांना वाटतं की प्रभू येशू ख्रिस्त काय करत होते? आपल्या आईचा अपमान करत होते, कारण की तिथे बाई हा शब्द वापरला. पण मी तुम्हाला सांगतो,
बाई हा शब्द प्रभू येशूने फक्त आपल्या आईसाठी वापरला नाही, तर प्रभू येशूने जेव्हा जेव्हा आपल्या सेवा कार्यामध्ये ज्या ज्या स्त्रियांना तो भेटत गेला, तर त्या त्या वेळेला आपण पाहतो त्या स्त्रियांसाठी त्याने बाई हा शब्द वापरलेला. काही उदाहरण मी तुमच्या पुढे मांडतो. पहिलं उदाहरण, एक बाई प्रभू येशूकडे आली, ती कनानी बाई होती, आणि प्रभू म्हटला तिला, बाई तुझा विश्वास मोठा, तुझी इच्छा सफळ हो. काय झालेलं आहे? कनानी स्त्रीला प्रभू काय म्हणतात? बाई तुझा विश्वास मोठा, तुझी इच्छा सफळ हो. एका कुबड्या बाईला देखील प्रभू म्हणतात, बाई तो आपल्या विकारापासून मुक्त झालेली आहे. शंभरोणी स्त्रीला देखील प्रभू म्हणतात, बाई तुम्ही पित्याची उपासना या डोंगरावर कराल. व्यभिचारी स्त्रीला प्रभू म्हणतात, बाई तुला दोष देणारे कोठे आहेत? मरिया मगदलीला प्रभू येशू ख्रिस्त म्हणतात, बाई तू का रडतेस? आणि मरियेशी देखील प्रभू असंच म्हणतात त्याच्या अगोदर, बाई याच्याशी तुझा माझा काय संबंध? कधी ज्या वेळेला काना गावातील लग्नाचा हा प्रसंग आहे. म्हणजे या सगळ्या प्रसंगामध्ये जर तुम्ही पाहिलं तर अनेक स्त्रिया प्रभूच्या सेवा कार्यामध्ये प्रभूकडे आलेल्या आहेत, आणि त्या प्रत्येक स्त्रीसाठी प्रभूने बाई हा शब्द वापरलाय. आणि अनेक लोकांना असं वाटतं, प्रभू येशू ख्रिस्त आपल्या बाईला आदर देत नाही की काय? पण मी तुम्हाला सांगतो, बाई हा शब्द अपमानास्पद नाहीये. बाई हा शब्द वापरला होतो तर त्यावेळेला तो आपल्या आईचा अपमान करत होता असं नाही. तुम्ही ग्रामीण भागामध्ये जर गेला, मी तुम्हाला सांगतो, ग्रामीण भागामध्ये आजही आपल्या आईला बाई म्हणून हाक मारले. ऐकलंय का कोणी कधी? मावशी लोकांना बाई म्हटलं होते, आत्या लोकांना बाई म्हटलं होते. तर बाई हा शब्द अपमानजनक नाहीये, तर बाई हा शब्द आदरयुक्त शब्द आहे. जर तुम्ही काही वर्षांपूर्वीची गोष्ट पाहिली तर ग्रामीण भागामध्ये अनेक ठिकाणी ज्या शिक्षिका आहेत, तर त्या शिक्षिकांना, टीचर्सना बाई म्हटलं जातं. आता ती गोष्ट बदलली आहे. आता काम करणाऱ्या बाईला बाई म्हणतात आणि त्यांना मॅडम म्हणतात. आता जर समजा मॅडमला, बाई इकडे आहो, बाई मला बाई म्हटलास, म्हणजे मॅडम रागावती. पण मॅडम लोकांना पूर्वी बाई म्हटलं जायचं. बाई आल्या, आणि बाई आलेल्या आहेत, बाई क्लासमध्ये आल्या, म्हणजे आदरयुक्त तो शब्द आहे. तर यस, हा, बहिणीला सुद्धा बाई म्हणतात, आत्याला सुद्धा बाई म्हणतात, मावशीला बाई म्हणतात. ग्रामीण भागामध्ये बाई आल्या, बाई आल्या, बाई आल्या म्हणजे एक आदरयुक्त स्त्री आहे, आपल्या घरातली स्त्री आहे, आणि तिला आई असं म्हटलं जातं. आणि म्हणून येशूने आपल्या आईला बाई म्हणून तिचा अपमान केला असं नाहीये. तर आपण पाहतो पुढे, या मरियेबद्दल असं म्हटलं होतं की तिच्या अंतःकरणातील, इथं म्हटलेले शिमोनाने ती भविष्यवाणी केली होती, तुझ्या स्वतःच्या जीवात तलवार घुसकून जाईल. येशूची आई मरियाचे तिचं चित्र आहे, आणि तिच्या हृदयामधून तलवार गेली असं चित्र दाखवले. ते तलवार म्हणजे काय? तर ते आहे वचन, प्रभूचे शब्द आहे. इथे देखील आपण पाहतो की काय परिस्थिती आली असेल बघा त्या आईवरती. एक आई आपल्या बाळाला, जरी तो प्रभू होता तरी तिच्यासाठी ते बाळ होतं, ते आपल्या बाळाला वधस्तंभावरती टांगलेल्या स्थितीमध्ये पाहत आहे, आणि तो मरत आहे. एक आई आपल्या मुलाला आपल्या डोळ्यात देखत मरत असताना पाहत आहे. विचार करा की त्या आईच्या हृदयामध्ये काय काय चाललं असेल. अरे माझं बाळ मरायला लागलं, मी पाहत आहे, मी काहीच करू शकत नाही. ती फक्त पाहत होती, काहीच करू शकत नव्हते. रोमी शिपाई अवतीभोवती होते, आणि त्याचं मरण हे निश्चित होतं. आणि म्हणून आपण पाहतो क्रूस खांबावरील आपले मरण मरियेला पाहणार नाही हे येशूला माहित होते. म्हणूनच प्रथमपासून त्याने मरियेला अधिक माया लावू दिली नाही असं काही जण म्हणतात, आणि म्हणून तो तिला बाई म्हणायचा. परंतु मी तुम्हाला सांगतो, ज्या यहुदी परंपरेचा आपण विचार करतो, तर यहुदी परंपरेनुसार घरामधला जो मोठा मुलगा आहे तर त्याच्या वेगवेगळ्या जबाबदाऱ्या असायच्या, आणि त्याला कुटुंबाचा याजक मानलं जायचं. घरातील सर्व धार्मिक बाबीची जबाबदारी त्याच्यावरती असायची. जसं की कुटुंबाचा चरितार्थ, काही काम करून भरण पोषण करण्याची जबाबदारी त्याच्यावरती असायची, किंवा वडिलांच्या नंतर प्रथम पुत्राच्या नावाने घराने चालवणे त्याचं काम असायचं, आणि वडिलांच्या संपत्तीत त्याला दुप्पट वाटा मिळत असे. प्रभू येशूचा जन्म ज्या घरामध्ये झाला तर त्या घरामध्ये तो मोठा मुलगा होता, आणि त्याची जबाबदारी होती की या सगळ्या गोष्टी करण्याची. परंतु मी तुम्हाला सांगतो, त्या सगळ्या संपत्तीचा वाटा त्याने घेतला नाही. आपलं घर वगैरे चालवणं त्या गोष्टी दूरच्याच, पण एक गोष्ट त्याने मात्र केली. प्रभू येशू वधस्तंभावरती असताना त्याला माहित होतं की मी मरण पावल्यानंतर माझ्या आईची काळजी घेणं गरजेचं आहे. मग आज त्या प्रसंगामधून तुम्ही आणि मी काय शिकू शकतो? होय, तुम्ही आणि मी काहीतरी शिकू शकतो. त्यावेळेला योसेफ, मरियेचा पती, जिवंत नव्हता, मरिया होती. प्रभूला माहित होतं की मी गेल्याच्या नंतर हिचा सांभाळ कुणीतरी केला पाहिजे. कदाचित भावाचं फारसं लक्ष नसेल,
काहीतरी असेल. आणि म्हणूनच प्रभूने त्या यव्हानावरती जबाबदारी दिली आणि सांगितलं की माझ्या आईची काळजी घे. म्हणून आज हा प्रश्न तुमच्यासाठी माझ्यासाठी उपस्थित होतो, आई वडिलांप्रती असलेली माझी जबाबदारी मी पार पाडत आहे का? कोणत्या ना कोणत्या मार्गे मला वाटते ज्या आई वडिलांनी आपल्याला जन्माला घातलंय त्यांची जबाबदारी आपल्याला पार पाडली पाहिजे. कोणत्या पद्धतीने तुम्ही पार पाडता हे तुम्ही पहा. तुमची जशी परिस्थिती असेल त्या परिस्थितीनुसार तुम्हाला तुमच्या आई वडिलांची जबाबदारी पार पाडणं गरजेचं. का? प्रभूने तसं केलं. वधस्तंभावरती टांगलेल्या स्थितीमध्ये असताना देखील प्रभूला त्या ठिकाणी आपल्या आईची, ज्या आईने त्याला जन्म दिला त्या आईची जबाबदारी आपल्या एका प्रिय शिष्यावरती सोपवली. आज आपण जिवंत असताना जबाबदाऱ्या दुसऱ्या कोणावरती सोपवतो. आज अनेक परिवारामधल्या आया किंवा वडील वृद्धाश्रमामध्ये अत्यंत वाईट असा. आज प्रभूच्या जीवनामधून आपण शिकू शकतो जबाबदारी घेणं म्हणजे आपण टाळायला नको. चौथा उद्गार आहे माझ्या देवा तू माझा त्याग का केला. वधस्तंभावरती असताना प्रभू येशू ख्रिस्त हा चौथा उद्गार काढताय आणि देवाकडे प्रार्थना करताय की माझ्या देवा तू माझा त्याग का केलास. आणि हा जो उद्गार आहे तर या उद्गाराला विरहाचा उद्गार म्हणतात. मार्क 15 आणि 34 मध्ये लिहिलं विरह याचा अर्थ वेगळं होणं. विरह याचा अर्थ सेपरेशन. या ठिकाणी आपण पाहतो की देव पित्याने पुत्रापासून आपलं मुख लपवलं होतं कारण की पुत्रावरती संपूर्ण जगाचं पाप आलं होतं. पिता पुत्रामधील हा विरह मानव जातीला पित्यासोबतचे नाते स्थापित करण्यासाठी होता. लक्षात घ्या प्रभू येशू ख्रिस्त वधस्तंभावर टांगलेल्या स्थितीमध्ये असताना संपूर्ण जगाचं पाप त्यांच्यावरती घेऊन ते मरत होते. अशा वेळेला परमेश्वर पित्याने आपलं मुख बाजूला केलं होतं आणि हीच गोष्ट हाच विरह त्यांना सहन झाला नाही आणि म्हणून ते प्रार्थना करतात माझ्या देवा तू माझा त्याग का केला. हा काही म्हणजे थोडासा अवधीचा तो त्याग होता पण तो त्याग देखील ख्रिस्ताला सहन झाला नाही आणि म्हणून त्याने उद्गार काढले. आणि मी तुम्हाला सांगतो हे काय झालं माहिती का, आपला म्हणजे तुमचा आणि माझा त्याग होऊ नये म्हणून, आपला कधी त्याग केला जाऊ नये म्हणून तो स्वतः त्यागलेल्या अवस्थेत आपल्यासाठी मरण पावला. प्रेज द लॉर्ड. का ख्रिस्त मरण पावला आज लोकांना समजत नाही. मी तुम्हाला सांगतो तुम्ही आणि मी त्या वधस्तंभावरती जाऊ नये म्हणून तो माझ्यासाठी मरण पावला, तुमच्यासाठी मरण पावला. तुमचा आणि माझा परमेश्वर पित्याने कायमचा त्याग करू नये म्हणून त्या त्यागलेल्या स्थितीमध्ये तो वधस्तंभावरती टांगला गेला. तिथे त्याने तो त्याग देव पित्यापासून दूर राहण्याचा त्याग, तो विरह त्याने सहन केला. आणि स्तोत्रसंहिता 27 आणि 9 मध्ये जी भविष्यवाणी केली होती ती बरोबर अत्यंत अचूकरित्या इथे बसते. आणि तिथं म्हटलंय स्तोत्र 27 आणि 9 मध्ये तू आपले मुख माझ्या दृष्टीआड करू नकोस. काय प्रार्थना आहे, देव पित्या तुझं मुख माझ्या दृष्टीआड करू नकोस, आपल्या सेवकाला रागाने दूर घालू नकोस, तू माझे सहाय्य होत आलायस. हे माझ्या उद्धारक देवा माझा त्याग करू नकोस, मला सोडू नकोस. प्रभू येशू ख्रिस्त वधस्तंभावर टांगलेल्या स्थितीमध्ये असताना त्यांना देव त्यांच्यापासून दूर जाते, देव पिता दूर जात आहे, देव पित्यापासून त्यांना विरह सहन करावं लागत आहे. हे त्यांना म्हणजे दुःखदायक असं होतं. मग माझा प्रश्न इथं आपल्या सगळ्यांसाठी आहे की काय कधी कधी असं स्थिती आपल्यासाठी होते का, देवापासून दूर गेल्याचे दुःख आपल्याला होते का? ठीक आहे असू द्या, काही फरक पडत नाही. आज आपली मानसिकता काय? प्रभू येशू ख्रिस्त वधस्तंभावरती असताना तिथं त्याने तो उद्गार काढला, विरहाचा उद्गार काढला की माझ्या देवा तू माझा त्याग का केलास. असं आपल्याला कधी कधी वाईट वाटतं का रे आज मी देवापासून जरा थोडासा दूर गेलोय, मी देवाच्या सानिध्यात आज बसलो नाहीये, मी आज देवाला वेळ दिला नाही. आपल्याला दुःख होते का? जर होत नसेल तर होणं अत्यंत गरजेचं आहे. आणि पाचवा उद्गार जो आहे तो पाचवा उद्गार म्हणजे मला तहान लागली. मग योहान 19 आणि 28 मध्ये प्रभू येशू ख्रिस्त वधस्तंभावरती टांगलेल्या स्थितीमध्ये असताना त्याने हा उद्गार काढला आणि ते म्हटले की मला तहान लागली. यालाच आपण तृष्णतेचा उद्गार असा म्हणू शकतो. पण प्रश्न असा आहे की तहान कशाची असणार? प्रभू येशू ख्रिस्त वधस्तंभावर टांगलेले आहेत आणि त्याच्या स्थितीमध्ये ते म्हणतात मला तहान लागलेली. ती तहान कशाची? अगदी स्पष्ट सांग. कारण की आपण पाहिलं की शुक्रवारचा दिवस अगदी सकाळपासून प्रभू येशू ख्रिस्ताला अर्ध्या रात्री पण मारहाण केलेले, चापकाचे फटके मारलेले, त्याच्या मस्तकावरती काट्याचा मुकुट घातला होता, त्यांना भरपूर मारहाण केली होती आणि नंतर त्यांचा वधस्तंभ घेऊन देखील काही वेळ त्यांना तिथून रस्त्यामधून नेलं जात होतं, फटके मारले जात होते. अशा स्थितीमध्ये त्यांना तहान लागणं हे म्हणजे नॅचरल आहे, नैसर्गिक आहे. कितीतरी ऊन त्यावेळेला असणार आहे, ते ऊन आहे
आणि शरीरामधून रक्त वाहत आहे, अशा स्थितीमध्ये प्रभूला तहान लागणार हे साहजिकच आहे. पण तरी देखील प्रश्न इथं असा उपस्थित होतो की शारीरिक तहान असणार का? तुम्हाला आठवते का? प्रभू येशू ख्रिस्त म्हणाले होते की जो कोणी तहानेला आहे त्यांनी मस्तकडे या आणि भरपूर द्या. प्रभू येशू ख्रिस्त काय म्हटले? मी जीवनाची भाकर आहे, मी पाणी देतो, मी भाकर देतो. मग जो प्रभू असं म्हणतोय की जर कोणाला तहान लागले असेल तर त्यांनी माझ्याकडे यावं, प्यावं आणि भरपूर प्यावं आणि त्याला परत कधीच तहान लागणार नाही. प्रभू येशू ख्रिस्त म्हणतात मी जीवनाची भाकर. मग त्यांनाच वधस्तंभावरती असताना त्यांना तहान लागतं. अर्थातच ती आपल्याला वाटते की शारीरिक तहान असेल, परंतु सगळ्यात महत्वाचं आपण पाहतो बारकाईने विचार केला तर ती देवाच्या सानिध्याची तहान होती. आणि स्तोत्र संहिता 63 आणि 1 म्हणजे स्तोत्रकर्ता असं म्हणतो, हे देवा तू माझा देव आहेस, मी असल्याने तुझा शोध करीन शुष्क रुष्क व निर्जल प्रदेशात. माझा जीव तुझ्यासाठी तहानेला झालाय, माझ्या देहालाही तुझी उत्कंठा लागली आहे. तहान कशाची आहे? फक्त पाण्याची नाही, तर देवाला भेटण्याची तहान आहे. आणि सूत्र 42:1-2 मध्ये देखील उदाहरण दिलंय की जशी हरणी पाण्याच्या प्रवाहासाठी धापा टाकते, तसा हे देवा माझा जीव तुझ्यासाठी धापा टाकतो. माझा जीव देवासाठी, जिवंत देवासाठी तहानेला झालाय. मी केव्हा देवासमोर येऊ त्याचे दर्शन घेऊ. तहान आणि भूक, तहान आणि भूक खरोखर त्या पाण्याची तहान आणि भाकरीची भूक असते असं नाही. अनेक गोष्टीची तहान असते, अनेक गोष्टीची भूक असते. प्रभू येशू ख्रिस्त वधस्तंभावरती टाकलेल्या स्थितीमध्ये असताना ते म्हणतात मला तहान लागली. आणि मग आपण पाहतो की तहान कशाची असणार? प्राथमिक दर्शनी आपण पाहतो की ते शारीरिक तहान असणार, परंतु ती तहान होते परमेश्वराच्या सानिध्याची. कारण की परमेश्वराच्या सानिध्यापासून काही काळ विभक्त राहणं हे किती वेदनादायक होतं हे प्रभूलाच माहित आहे. आणि म्हणून स्तोत्रकर्ता 42:1 मध्ये परत तिथं म्हणतोय, हरणाला झऱ्याच्या पाण्याची तहान लागते, त्याचप्रमाणे देवा माझा आत्मा तुझ्यासाठी तहानला आहे, माझा आत्मा जिवंत देवासाठी तहानला आहे, मी त्याला भेटायला केव्हा जाऊ शकेन. हे सोपं भाषांतर आहे. मग आज प्रश्न असा आहे, मला कशाची तहान लागते? तहान लागणं म्हणजेच काय माहितीये का? तहान लागणं म्हणजेच एक असं काहीतरी आहे की ज्याच्याशिवाय मी जगू शकत नाही. आता उन्हाळ्याचे दिवस आहे, आपल्याला तहान लागते आणि मला सांगा, जोपर्यंत तुम्ही पाणी पित नाही तुम्हाला शांत बसू शकत नाही. आपण बसू शकतो का? मला तहान लागली ना, मला पाणी पाहिजेच. का? जोपर्यंत मी पाणी पित नाही तोपर्यंत मला समाधान. का? आय एम व्हेरी थर्स्टी, मला फार तहान लागली. जोपर्यंत आपली तहान भागत नाही तोपर्यंत आपल्याला दम लागत नाही. ही तहान आज कशाची तहान आहे? आज जर आपण तरुणांचा विचार केला तर आज जगामध्ये वेगवेगळे गेम खेळण्याची तहान लागलेली आहे. कुठेतरी जास्त पैसा चुकीच्या पद्धतीने कमवण्याची, कमी वेळेत चांगला भरपूर पैसा कमवण्याची तहान लागली. काही लोकांना चहाडी करण्याची तहान असते, चहाडी केल्याशिवाय त्यांचं पोट भरत नाही. काही लोकांना कोणाचा तरी वाईट विचार केल्याशिवाय म्हणजे झोप लागत नाही. त्या चुकीच्या गोष्टीची त्यांना तहान लागलेली आहे. काही जणांना दररोज टीव्ही बघितल्याशिवाय त्यांचं चालत नाही. म्हणजे असं काहीतरी तहान आहे. काही विशिष्ट प्रकारचे पाप आहेत तर ते केल्याशिवाय त्यांना म्हणजे राहावत नाही. तहान ही वेगवेगळ्या प्रकारची आहे. तो तुम्ही तुम्हाला सांगतो, आज आपल्याला परमेश्वराच्या सानिध्याची तहान लागले का यावरती मनन करणं गरजेचं आहे. मला देवाच्या सानिध्याची तहान लागते का? हा प्रश्न विचारणं गरजेचं आहे. प्रभूला वधस्तंभावर असताना तहान लागले आणि ती तहान देवाच्या सानिध्याची होती. आज मला ती तहान लागते का हा प्रश्न विचारणं गरजेचं. 6वा उद्गार आहे आणि 6वा उद्गार होता पूर्ण झाले आहे. योहान 19 आणि 30 मध्ये प्रभूने उद्गार काढला आणि ते म्हणाले पूर्ण झालं. काय पूर्ण झालंय? प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये मानव जातीला तारण देण्यासाठी आले होते, वधस्तंभावरती मरण्यासाठी आले होते आणि ते काम जवळपास आता पूर्ण झालंय. आणि म्हणून प्रभू 6वा उद्गार काढतात आणि म्हणतात पूर्ण झालंय. आणि हा पूर्णत्वाचा उद्गार होता. मग पूर्ण झालाय हे येशूने काय पूर्ण केलं असा प्रश्न निर्माण होऊ शकतो. तर येशूने काय पूर्ण केलंय? पृथ्वीवरील त्यांची कामगिरी. प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये जन्मले आणि ते म्हणतात की हरवलेल्यांना शोधण्यासाठी आणि तारण्यासाठी मी आलो. लोकांना तारण देण्यासाठी मी आलोय. आणि लोकांना तारण देण्याचं काम तेव्हाच पूर्ण होणार होतं ज्या वेळेला प्रभू वधस्तंभावरती जाऊन आपलं पवित्र रक्त साडणार होते आणि त्यांच्या रक्ताच्या द्वारे सर्व मानव जातीच्या पापाची क्षमा होणार होती. आणि हे काम प्रभूने पूर्ण केलंय आणि आता शेवटी म्हणतात हे पूर्ण झालं. जसं की एखाद्या विद्यार्थ्याला 4 पानं लिहायचं टीचर सांगतात आणि तो घरी जातो आणि 4 पानं लिहित आहे आणि शेवटची ओळ झाल्यानंतर काय आनंद असेल. शेवटची ओळ, येस पूर्ण झालं, येस मम्मा माझं होमवर्क पूर्ण झालाय, मी खेळायला जाऊ काय. तो आनंद किती मोठा असतो त्याला की पूर्ण झालाय. प्रभू येशू ख्रिस्ताचा आनंद हा आपण इथे अशा शब्दामध्ये मांडू शकत नाही. हे उदाहरण फार कमी आहे.
हे समजून घेण्यासाठी पण प्रभूने आपलं काम पूर्ण केलंय. आज प्रश्न असा आहे तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी, प्रभू येशू ख्रिस्त वधस्तंभावरती असताना म्हणाले पूर्ण झालंय. तुमचं आणि माझं काय? तुम्हाला आम्हाला कोणतं काम आहे? येस, तुम्हाला आणि मला देखील काम दिलेलं आहे. प्रभूने या जगामध्ये तुम्हाला आणि मला ठेवलेलं आहे की सेवा करण्यासाठी, प्रभू बद्दल इतरांना सांगण्यासाठी. आणि म्हणूनच आपण पाहतो की संत पौल नावाचा एक व्यक्ती तो असं म्हणतो, ज्या वेळेला त्याला समजतं की आता काही दिवसांनंतर मी मरणार आहे, तर संत पौल अशाच प्रकारची प्रार्थना करत आहे किंवा अशाच प्रकारचं वाक्य म्हणत आहे आणि तो म्हणतो, जे सुयुद्ध ते मी केले आहे, धाव संपवली आहे, विश्वास राखला आहे. संत पौल काय म्हणतो की जी सेवा प्रभूने मला दिली होती तर ती सेवा आम्ही संपवली आहे. जे सुयुद्ध ते मी केले आहे, धाव संपवली आहे, विश्वास राखला आहे. आता मी प्रभू तुझ्याकडे यायला तयार. आज आपण अशी प्रार्थना करणार का? प्रभू का नाही, प्रभू अजून वर्क इज इन प्रोग्रेस, काम चालू आहे प्रभू, काम प्रगतीपथवर आहे, म्हणजे काम चालू आहे प्रभू, अजून काही माझं काम संपवलं. अरे तुला आज घरी यायचं होतं तिकडं, नाही प्रभू पण मी काहीच केलं नाही अजून, तुझ्याबद्दल कोणाला सांगितलंच नाही, तुम्हाला ज्या गोष्टीसाठी पाचारण केलंय तर त्या कामामध्ये आम्ही अजून हात घातला नाही, तुझ्या गोष्टीसाठी पाचारण मला केलंय त्यामध्ये मी अजून पूर्णपणे स्वतःला डेडिकेट केलं नाही, समर्पित केलं नाही. प्रभू अजून वेळ आहे, जरा थांब, नंतर मिळतो. पण मी म्हणतो जेव्हा जेव्हा वेळ येईल ना, तुमच्या आणि माझ्या जीवनाचं शेवटचं वाक्य हे असलं पाहिजे, आज कब्रस्थानामध्ये जाण्याच्या अगोदर मला वाटते प्रभूने दिलेली जी सेवा आहे तर ती संपवणं गरजेचं आहे. किती छान आहे, संत बोल म्हणतो ती धाव मी संपवलेली आहे. आज प्रश्न तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी आहे, प्रभू तू दिलेली सेवा मी पूर्ण केली आहेस असे आपण आपल्या जीवनाच्या शेवटी म्हणू शकणार आहे का? प्रभू येशू ख्रिस्त वधस्तंभावरती असताना म्हटले हे पूर्ण झालं आहे, प्रभूचं काम प्रभूने पूर्ण केलंय. प्रश्न असा आहे की प्रभूने तुम्हाला आणि मला काहीतरी जबाबदारी दिलेली आहे, शोधा म्हणजे सापडेल. काय दिलं प्रभूने? प्रभूने तुमच्यामध्ये काहीतरी कौशल्य दिले, प्रभूने तुमच्यामध्ये काहीतरी असं ओझं दिलेलं आहे, ते तुम्ही शोधलं पाहिजे. त्या ओझ्यामध्ये तुम्ही आणि मी चालतो का? जीवनाच्या अखेरीस मला वाटतं आपण धाडसाने वाक्य म्हणायला पाहिजे, होय प्रभू तू दिलेली सेवा मी संपवलेली आहे. आणि शेवटचा आणि 7वा उद्गार प्रभूने वधस्तंभावरती असताना म्हटला आणि ते म्हटले, हे बाप्पा मी आपला आत्मा तुझ्या हाती सोपून देतो. लूक 23 आणि 46 मध्ये काय म्हटले? हे बाप्पा मी आपला आत्मा तुझ्या हाती सोपवून देतो. आणि हा उद्गार होता 7वा आणि शेवटचा उद्गार, समर्पणाचा उद्गार. स्वतःचं जीवन पूर्णपणे प्रभूने पित्याच्या हाती स्वाधीन केलं. ते म्हणतात, हे बाप्पा मी आपला आत्मा तुझ्या हाती सोपवून देतो. प्रभू येशूचा आत्मा त्याच्यापासून कोणी घेऊ शकत नाही, हे देखील लक्षात घ्या. कारण की प्रभू येशू आधी म्हटले होते, माझा आत्मा कोणी घेऊ शकत नाही, तो मी स्वतःहून देतो. ते वचन मी तुम्हाला सांगतो. योहान 10:17 आणि 18 मध्ये असं म्हटलंय, मी आपला प्राण परत घेण्याकरता देतो, म्हणून पिता माझ्यावर प्रीती करतो. कोणी तो माझ्यापासून घेत नाही, तर मी स्वतःहून तो देतो. मला तो देण्याचा अधिकार आहे व तो परत घेण्याचाही अधिकार आहे. ही आज्ञा मला माझ्या पित्यापासून प्राप्त झाली. शेवटी प्रभूने आपला आत्मा समर्पित केलेला आहे. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो, जरी आपण वधस्तंभावरती प्रभू खेळले असताना त्या 7 उद्गारावरती मनन करत असेल, काही गोष्टी मला वाटते आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. हे वाक्य मला फार आवडतं, इथे लिहिलंय, येशूला वधस्तंभावर खेळाने नव्हे तर आपल्या सर्वांवर असल्या प्रेमाने खेळून ठेवले होते. बरोबर आहे? येस. प्रभू येशूला वधस्तंभावरती कोणी खेळ? तुम्ही म्हणाल त्या रोमी लोकांनी, त्या शास्त्री लोकांनी, पुरुष लोकांनी, याजक लोकांनी. प्रभू येशू ख्रिस्त वधस्तंभावरती का होते? नाही, खिळे होते मोठमोठे. आपण काय म्हणणार आहे? प्रभू येशूच्या हातामध्ये खिळे होते, पायामध्ये खिळे होते आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त त्या वधस्तंभावर ताणलेल्या स्थितीमध्ये होते. पण हे चुकीचं उत्तर आहे. प्रभू येशू ख्रिस्ताला त्या वधस्तंभावरती खेळाने नव्हे तर तुमच्या आणि माझ्या पापाने खेळवतात. आज हे आपल्याला सत्य समजणं गरजेचं आहे. प्रभू येशू ख्रिस्त तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी त्या ठिकाणी होते. आणि माझ्या घरामध्ये काही वर्षापूर्वी एक स्टिकर होतं, एक पोस्टर होतं आणि त्याच्यावरती इंग्लिशमध्ये वाक्य लिहिलं होतं आणि ते फार छान होतं. तिने लिहिलं होतं, I asked Jesus, how much do you love me? And Jesus said, this much. Then he stretched out his arms and died. त्या पोस्टरवरती एक छान वाक्य लिहिलंय. काय? मी येशूला विचारले, तू माझ्यावर किती प्रेम करतो? आणि येशूने वधस्तंभावर आपले हात पसरवले आणि इतके म्हणून तो मरण पावला. जर तुम्ही प्रभूला कधी असा प्रश्न विचारला तर मला वाटते याचं उत्तर हेच नाही. प्रभू तू माझ्यावरती किती प्रेम करतो असं विचारलं, प्रभू म्हणेल, बघ ते वधस्तंभावर मी एवढं तुझ्यावरती प्रेम करतो. आणि प्रभूने आपले हात पसरवले आणि दाखवलं, वधस्तंभावरती ते मरण पावलंय. आज प्रश्न असा आहे की ज्या वेळेला आपण मरू तर त्यावेळेस आपला आत्मा कोणाच्या हातात जाईल? सैतानाच्या की देवाच्या? महत्वाचा प्रश्न आहे. माझा आत्मा कोणाच्या मालकीचा आहे? परमेश्वराच्या की सैतानाच्या? या जगामध्ये जीवन जगत असताना मी जर देवाच असेल तर नक्कीच मी देवा घरी जाईल, नाहीतर मग
सैतान घरी असं लिहितात का कधी? हा, लिहितात कधी? तुम्ही वाचताय एखाद्याच्या फोटोवरती देवा घरी गेला, आणि मग कधी असं लिहितात का? कधी तुम्ही बघितलं सैतान घरी गेला? कधी कधी मला आश्चर्य वाटते, दारू पिणारा माणूस देखील मरतो ना, तर मेल्याच्या नंतर त्याचा फोटो कुठेतरी व्हॉट्सअपवरती स्टेटसवरती टाकतात, आणि दारू पिणारा, दारू पिऊन गटरमध्ये पडणारा तिथं लिहिलं असतंय ख्रिस्तवासी. अरे, ख्रिस्तवासी म्हणजे ख्रिस्ताकडे गेला, देवा घरी गेला, दारू पिऊन देवा घरी गेला. हाऊ इज इट पॉसिबल? कसं काय शक्य आहे? म्हणजे दारू पिला तरी देखील ते लिहितात देवा घरी गेला. मला वाटतं सैतान घरी गेला असं काहीतरी लिहायला पाहिजे, पण लोक असं ते मेला आता कशाला त्याच्या मागं लागायचं, कुठे का जाऊ. म्हणजे लोक काय करतात त्याचा फारसा विचार करत नाही. परंतु होय, आपण जन्मत्यापासून तो मरेपर्यंत जो भाग आहे ना, तो आपल्या हाती आहे. काही लोक असं फार सुंदररित्या म्हणतात जीवन काय आहे, तर जीवन म्हणजेच काय? एका पुस्तकाप्रमाणे आपलं जीवन ज्यावेळेस आपला जन्म होतो तिथे पहिलं कवर आहे, आणि आपण ज्यावेळेस मरतो ते त्या पुस्तकाची शेवटचं कवर आहे. पहिली कवर आणि शेवटचं कवर त्यामधले जे पान आहेत ना, ते तुम्हाला आणि मला घ्यायचंय. जीवन प्रभूने दिलंय, मरण देखील ठरवलंय. या आत आपण काय करतो हे अत्यंत महत्वाचे आतली पानं ही स्वतः आपण लिहायची, तुम्ही आणि मी ती लिहायची. प्रभूने आपल्या जीवनाच्या शेवटी आपला आत्मा सोपवलेला आहे. ज्यास आपण मरू त्यास आपला आत्मा मला वाटते देवाच्या हाती असायला पाहिजे. आपण खात्री करायला पाहिजे, होय मी देवाच्या घरी जाईल. आणि जसं मी सुरुवातीला सांगितलं, डी.एल. मोडी नावाचे महान सेवक म्हणतात, द बायबल वॉज नॉट गिवन फॉर अवर इन्फॉर्मेशन बट फॉर अवर ट्रान्सफॉर्मेशन. आज वधस्तंभावरील 7 शब्द, 7 उद्गार वाचून आपल्याला माहिती म्हणून काही उपयोग नाही. ते 7 उद्गार ऐकून माझ्यामध्ये कुठे ना कुठे बदल झाला पाहिजे. मी इतरांना क्षमा केली पाहिजे, मी माझ्या आई वडिलांची काळजी घेतली पाहिजे, मी प्रभूने मला दिलेली सेवा पूर्णत्वास केली पाहिजे, मी त्याप्रमाणे काहीतरी केलं पाहिजे. आणि शेवटचा भाग मी तुम्हाला सांगतो, प्रभू येशू ख्रिस्त वधस्तंभावरती खेळले त्याप्रमाणे दररोज तुम्ही आणि मी स्वतः वधस्तंभावरती जाणं गरजेचं आहे. तुम्हाला खरंच की काय? नाही, खरोखर नाही. खरोखरच्या वधस्तंभावरती जाण्याची तुम्हाला आणि मला गरज नाही, ख्रिस्त गेलेला आहे. परंतु संत पौल फार सुंदररित्या म्हणतो गलती 2 आणि 20 मध्ये, मी ख्रिस्ताबरोबर वधस्तंभावर खिळलेला आहे आणि यापुढे मी जगतो असे नाही, ख्रिस्त माझ्या ठाई जगतो. आज मी स्वतःला वधस्तंभावरती खिळलं पाहिजे, आणि मी नाही तर ख्रिस्त माझ्या ठाई जगला पाहिजे. आणि तो पुढे म्हणतो, आणि आता देहामध्ये जे माझे जीवित आहे ते देवाच्या पुत्रावरील विश्वासाच्या योगाने त्याने माझ्यावर प्रीती केली व स्वतःला माझ्याकरता दिले. आज जर तुम्हाला आणि मला समजलंय की येशू ख्रिस्त माझ्यासाठी वधस्तंभावरती गेला, मी स्वतःला देखील दररोज त्या वधस्तंभावरती टांगलं पाहिजे. मी कसं टांगणार आहे? तर इथं म्हटलंय की मी माझा सो पण टाकलेला आहे, आणि मी सोपं करून सांगतो. इथं म्हटलेलं आहे, संत पौल म्हणतो, जे ख्रिस्त येशूचे आहे तरी विकार व वासना यांच्यासह देह स्वभाव वधस्तंभावर टांगला. आज माझे सगळे पाप, माझे सगळे घाणेरडे विचार, माझ्या वासना, माझे विकार हे मी वधस्तंभावरती टाकले पाहिजे. म्हणजेच काय? त्यांना मारलं पाहिजे. आज तुम्हाला आणि मला आपल्या पापांना वधस्तंभावरती खेळलं पाहिजे. तर रोज प्रभू मला हे पाप नकोय, हे घाणेरडे विचार नकोय, हे वाईट विचार नकोय, त्या पापामध्ये मी पुन्हा चालणार आहे, त्यांना मी वधस्तंभावरती टाकतो. वधस्तंभावरती टाकणं म्हणजे मरण पावणं कायच. परंतु अनेक लोक काय करतात माहिती का? मेलेल्या मुर्द्यांना उकरतात. आज नाही प्रभू मी पाप करणार आहे, त्याला म्हणजे काढून टाकतात, परत त्याला उठवतात. मेलेला माणूस उठवतो का? नाही. आणि म्हणून प्रभूचं वचन सांगतं की तुम्ही मरा, पापाला मरा. ज्या पापाला तुम्ही मराल ना, परत ते पाप तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये जिवंत करायचं. आज आपण प्रभू येशूने वधस्तंभावरती असताना जे 7 उद्गार उच्चारले त्यावरती मनन केलं, आणि त्यामधून आपण शिकलोय की आज तुम्ही आणि मी आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये त्या गोष्टीचं लागूकरण केलं पाहिजे.